हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एक खूप भयानक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे युगंधरला अटॅक आलाय. युगंधर जमिनीवर कोसळलाय, बेशुद्ध झालाय. विद्याधरने सगळ्यांसमोर युगंधरचा अपमान केला. त्याला एक फेल झालेला नवरा म्हणाला, एक अयशस्वी बाप म्हणाला आणि एक अयशस्वी भाऊ म्हणाला. त्याची लायकी काढली आणि या सगळ्यामुळे युगंधरचा बीपी इतका वाढला 240च्या वर शूटअप झाला आणि युगंधरला फिट आली. युगंधर चक्क खाली कोसळला, बेशुद्ध झाला. त्यामुळे सगळे खूप घाबरले आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय की युगंधरला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याचा जीव धोक्यात आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विद्याधर युगंधरशी वाटेल तसं बोलत असतो, त्याच्यावर वाटेल ते आरोप करत असतो. युगंधर बिचारा गपचूप उभा राहून ऐकून घेत असतो. सगळे खूप घाबरलेले असतात. विद्याधर म्हणतो, आनंदी, आज तू या युगंधरची बाजू घेतेस ना, परंतु हा माणूस काही कामाचा नाहीये. याने तुझ्याशी लग्न केलं आणि तुला वाऱ्यावर सोडून दिलं. जेव्हा कधी तू संकटात असशील, सगळ्यात आधी हात वर करणारा हाच असेल. हा कधीच तुझी साथ देणार नाही. अरे तुझं सोड, याने समिधा वहिनीला सुद्धा कधी साथ दिली नाही. हे ऐकून युगंधर, माई, बापू खूप चिडतात. माई म्हणते, बस झालं विद्याधर, समिधाचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नको. बापू म्हणतात, हो खरंय, समिधाला खूप जीव लावलाय या युगंधरने. समिधा स्वतः म्हणायची की युगंधरने माझं खूप काही केलंय. विद्याधर चिडून म्हणतो, हो का? या युगंधरने समिधा वहिनीचं खूप केलं. मग जेव्हा समिधा वहिनी आपल्या शेवटच्या घटिका मोजत होती, ती अंथरुणावर खिळून होती, तेव्हा कोठे होता हा युगंधर? हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. कुणी काहीच बोलत नाही. आनंदी हे सगळं ऐकत असते. विद्याधर म्हणतो, आता तर मुलांना सुद्धा सगळं कळलंय. जेव्हा समिधा वहिनी आपले शेवटचे श्वास घेत होती, तेव्हा हा युगंधर कोठे होता? फॅक्टरीत बसून नोटा मोजत होता, नोटा. पण शेवटच्या क्षणी तो समिधा वहिनीजवळ आला नाही, तिची साथ दिली नाही. हे सगळं ऐकून युगंधर खूप चिडतो. तो आपला हात पकडून असतो. त्याचे हात शिवशिवत असतात या विद्याधरला मारण्यासाठी. विद्याधर म्हणतो, अरे हा मालक साहेब कसला? हा खाली हात आहे. याच्याकडे कोणतंच नातं नाहीये, याच्याकडे कोणाचं प्रेम नाहीये. याला आयुष्यात काहीच मिळालं नाही, ना बायकोचं प्रेम, ना मुलांचं प्रेम. हा काहीच करू शकला नाही. हे ऐकून युगंधर खूप चिडतो आणि चक्क विद्याधरची गचंडी पकडतो आणि म्हणतो, गप्प बस, नाहीतर तुला सोडणार नाही मी आज. सगळे खूप घाबरतात. विद्याधर म्हणतो, नाही गप्प बसणार, आज मी बोलणार आहे, आज मी तुला नाही घाबरणार. युगंधर विद्याधरची घसंडी पकडून त्याला मागे मागे नेतो आणि म्हणतो, आज तर तुझा खेळच संपवतो मी. तू खूप त्रास दिलाय मला, या घराला. आज तुझा शेवटचा निकाल लावून टाकतो. विद्याधर म्हणतो, दादा सोड, नाहीतर माझा सुद्धा हात उठेल. जे माझ्या मनात आहे ते मी करून बसेल, सोड मला. युगंधर आणि विद्याधर दोघे खूप चिडलेले असतात. आता यांच्यामध्ये महायुद्ध होणार अशी सगळ्यांना भीती वाटत असते. आनंदी, पृथ्वी, मिताली सगळे घाबरलेले असतात. शिल्पा पुढे येते आणि म्हणते, अरे विद्याधर गप्प बस, युगंधर सोड त्याला. पण युगंधर म्हणतो, नाही शिल्पाताई, आज आमच्यामध्ये येऊ नको. आज या विद्याधरचा मी खेळ संपवणार, त्याला आयुष्याची अद्दल घडवणार. असं म्हणून युगंधर विद्याधरला फरफटत मागे नेत असतो. सगळे ओरडत असतात, सोडा सोडा सोडा. आणि धनश्री म्हणत असते, सोडा भाऊजी, सोडा भाऊजी. आनंदी खूप घाबरते. तिला फक्त आरडाओरडा ऐकू येत असतो. काय होतंय तिला काही कळतच नाही. छायाताई, बापू, माई सगळे घाबरलेले असतात. आणि मग विद्याधरचा संयम सुटतो आणि विद्याधर चक्क युगंधरची कॉलर पकडतो. हे दोघे एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत असतात. या विद्याधरने चक्क माझी कॉलर पकडलीये हे पाहून युगंधरला आणखीनच राग येतो. त्याचा बीपी खूप वाढतो आणि पृथ्वी तसाच उभा असतो, काही बोलत सुद्धा नाही. आनंदी मात्र खूप घाबरलेली असते आणि युगंधरला आठवतं की या विद्याधरमुळेच माझी मुलं माझ्यापासून दूर गेली. त्यांनी मला बाप मानायला नकार दिला. हा विद्याधर मला म्हणाला की ए बाप म्हणून तू फेल आहेस, तू आयुष्यात काही नाही मिळवलं. आणि या सगळ्या प्रकरणामुळे युगंधरचा बीपी एवढा वाढतो की त्या क्षणी युगंधरचं अवसान गळतं.
त्याचे डोळे मोठे मोठे होतात आणि तो विद्याधरची कॉलर सोडतो आणि एका क्षणात युगंधर हा जमिनीवर कोसळतो. एवढा धिप्पाड आभाळासारखा माणूस हा जमिनीवर पडलेला असतो, बेशुद्ध झालेला असतो. युगंधरची ही अवस्था पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. शिल्पा, मिताली, माई, बापू, आनंदी कोणाचा विश्वासच बसत नाही की युगंधर चक्क जमिनीवर कोसळलाय, बेशुद्ध झालाय. शिल्पा जोरात ओरडते, युगंधर! आणि मग सगळेजण युगंधरच्या आजूबाजूला धावतात. पण आनंदीला काही दिसत नाही. त्यामुळे युगंधरला नेमकं काय झालंय हे आनंदीला कळतच नाही. आणि सगळेजण आरडाओरडा करत असतात, पाणी आणा, डॉक्टरांना बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा. आणि आनंदी ओरडत असते, काय झालंय, काय झालंय मालक साहेबांना, कोणीतरी सांगा मला, छायताई, माई, बापू सांगा मला. पण सगळे बिझी असतात, त्यामुळे आनंदीला कोणी काहीच सांगत नाही. इकडे विद्याधर युगंधरची ही अवस्था पाहून खूप घाबरतो. हा मेला की काय, याला अटॅक आला की काय, अशी भीती त्याला वाटते. आणि विद्याधर लगेच तेथून काढता पाय घेतो. आणि मग पृथ्वी, शिल्पा, घरातील सगळेजण युगंधरला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातात. आणि आनंदी एकटीच हॉलमध्ये असते, रडत असते, आरडाओरडा करत असते, छायाताई, माई, बापू कुणी आहे का, मला प्लीज घेऊन चला, प्लीज मला घेऊन चला. परंतु कुणीच आनंदीकडे लक्ष देत नाही. आणि तसं तर आनंदी पावलं मोजत मोजत सगळीकडे बरोबर जाते. परंतु आता मात्र ती इतकी घाबरलेली असते की ती आधी भिंतीला धडकते, मग त्यानंतर टेबलला धडकते, मग जिन्याहून खाली पडते. मग कशी कशी अडखळत पडखळत, मालक साहेब, मालक साहेब, मालक साहेब असं म्हणत म्हणत, रडत बडत कशी बशी जिन्यावरून जात जात युगंधरच्या रूमपर्यंत पोहोचते. इकडे पृथ्वी, मिताली, प्रांजल, शिल्पा, माई, बापू सगळे युगंधरला त्याच्या रूममध्ये घेऊन येतात. युगंधर बेशुद्ध असतो. मिताली म्हणते, दादा काय झालंय बाबांना, बाबा उठा ना, बाबा उठा ना. प्रांजल म्हणतो, बाबा उठा ना. पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर उठा ना. माई, बापू, शिल्पा सगळे रडत असतात, युगंधरला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु युगंधर काही उठत नाही. पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर उठा उठा. पृथ्वी म्हणतो, प्रांजल, मिताली तुम्ही त्यांचे हातपाय चोळा, बरं वाटेल त्यांना, शुद्धीत येतील ते. प्रांजल, मिताली त्यांच्या हातापायाला मसाज करत असतात. परंतु युगंधर काही शुद्धीत येत नाही. शिल्पा रडू लागते. माई आणि बापूला खूप काळजी वाटत असते की काय झालंय. मिताली रडत असते. आणि तेवढ्यात आनंदी धडपडत धडपडत, अडखळत खळखळत कशी बशी युगंधरच्या रूममध्ये येते आणि चक्क शिल्पाला धक्का मारते. त्यामुळे शिल्पा खूप चिडते आणि म्हणते, ए मूर्ख मुली, दिसत नाही का तुला. तर माई रडत रडत म्हणते, अगं शिल्पा काय बोलतीये, तिला खरंच काही दिसत नाही. शिल्पा उद्धटपणे म्हणते, मग ही काय माझी चूक आहे का, आणि तिचा काय संबंध येथे येण्याचा, निघ इथून. असं म्हणून शिल्पा चक्क आनंदीला जोरात धक्का देते. आनंदी खाली पडते. शिल्पा तिला म्हणते, इथून जर उठलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही, धक्के मारून तुला घराबाहेर हाकलून लावेल, एवढं लक्षात ठेव. बिचारी आनंदी याचना करत असते, मला मालक साहेबांना एकदा भेटू द्या, पाहू द्या. परंतु शिल्पा तिला दूर ठेवते. इकडे सगळी मुलं युगंधरला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण युगंधर हा बेशुद्ध असतो आणि काही शुद्धीत येत नाही. त्यामुळे सगळ्यांना खूप टेन्शन येतं की युगंधरला काय झालंय. प्रांजल, पृथ्वी, मिताली त्याची बोटं ओढत असतात, हातपाय चोळत असतात. आणि आनंदी बिचारी तेथे बसून रडत असते. कुणी तिला युगंधरकडे घेऊन सुद्धा जात नाही. इकडे विद्याधरची चांगलीच टरकलेली असते. तो खूप घाबरलेला असतो. हा युगंधर मरणार तर नाही ना, सगळा दोष माझ्यावर तर येणार नाही ना, अशी भीती त्याला वाटत असते. आणि तेवढ्यात धनश्री त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते, अहो पाणी प्या, नका एवढं टेन्शन घेऊ, नाहीतर तुम्हाला सुद्धा भाऊजींसारखं काहीतरी होईल. पाणी प्या ना, ओ प्लीज पाणी प्या, नका एवढं टेन्शन घेऊ. पण विद्याधर खूप चिडतो आणि धनश्रीच्या हातातून पाण्याचा ग्लास फेकून देतो आणि म्हणतो, ए धने. तो चक्क तिचं तोंडच पकडतो आणि तिला ठणकावून सांगतो, मला काही होणार नाहीये, अभद्र बोलू नको. अख्ख्या घराला पुरून उरेल हा विद्याधर, पण त्याला काही होणार नाही, आणि फुकटची ही काळजी दाखवू नको. असं म्हणून तो धनश्रीला सोडून देतो आणि म्हणतो, माझा कुर्ता खराब झालाय, नवीन कुर्ता दे, एवढं पण कळत नाही का. धनश्री दुःखी होऊन कुर्ता घ्यायला जाते. विद्याधरला खूप टेन्शन आलेलं असतं की आता युगंधरचं काय होणार. आणि इकडे शिल्पा डॉक्टरांना कॉल करते आणि विचारते, डॉक्टर कधी येणार आहे तुम्ही, लवकर या, येथे परिस्थिती ठीक नाही आहे. शिल्पाला खूप टेन्शन येतं. माई, बापू, मिताली सगळे रडत असतात की युगंधरला काय झालंय, काय झालंय. पृथ्वीसुद्धा घाबरलेला असतो. आणि शिल्पा विचार करते, हे सगळं खूप चुकीचं घडलंय, आता काय करायचं.
आणि मग प्रांजल म्हणतो, ए मिताली, तू जा लवकर, थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन ये, त्याने नक्कीच काहीतरी होईल. मिताली या पट्ट्या आणायला जाते आणि आनंदी ढसाढसा रडू लागते. शिल्पाताई, प्लीज मला घेऊन जा ना मालक साहेबांजवळ. काय झालंय मालक साहेबांना? मालक साहेब, मालक साहेब. आनंदी रडू लागते. शिल्पाला हे बिलकुल आवडत नाही. शिल्पा आनंदीजवळ येते, तिला हाताला धरून उठवते आणि विचारते, ए कशाला रडतेस ग? काही नाही झालंय त्याला, रडू नको भरल्या घरामध्ये. आनंदी म्हणते, ताई प्लीज मला एकदा पाहू द्या, मालक साहेबांजवळ जाऊ द्या. आनंदी इतकी रडत असते. माई म्हणते, अगं शिल्पा, भेटू दे ना तिला, शेवटी नवरा आहे तिचा तो. शिल्पा चिडून म्हणते, कसला नवरा? कोण नवरा? तुम्ही काय त्यांच्यावर अक्षरा टाकायला होता का? मी नाही तिला बायको मानत. बापू म्हणतात, अगं शिल्पा पण. तर शिल्पा बापूंना बोट दाखवून म्हणते, बस झालं बापू, आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. माई बापू गप्प बसतात आणि शिल्पा ही आनंदीला ठणकावून सांगते, तुझा आणि युगंधरचा काही संबंध नाहीये. येथे तुझा नवरा नाहीये, फक्त माझा भाऊ आहे, हे लक्षात ठेव. आणि आनंदी म्हणते, प्लीज प्लीज शिल्पाताई, मला एकदा भेटू द्या, एकदा त्यांना पाहू द्या. परंतु शिल्पा ही आनंदीला जोरात धक्का मारते. आनंदी खाली पडते. शिल्पा म्हणते, जर तू इथून उठली ना तर तुझे तंगडे तोडेल, एवढं लक्षात ठेव. बिचारी आनंदी तेथेच बसून रडू लागते आणि युगंधर हा बेशुद्ध अवस्थेत असतो. आनंदीला त्याची खूप काळजी वाटत असते. आणि तेवढ्यात डॉक्टर हॉलमध्ये येतात. छाया म्हणते, डॉक्टर चला लवकर, मालक साहेबांची अवस्था ठीक नाहीये. आणि छाया हे डॉक्टरांना घेऊन युगंधरच्या रूममध्ये जाते. तेवढ्यात शलाका घरी येते. डॉक्टर घरी आले आणि धावत पळत वरच्या रूममध्ये गेले. काय झालं असेल हा प्रश्न शलाकाला पडतो. हॉलमध्ये कुणीच नसतं आणि इकडे हा विद्याधर बनियानवर त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असतो आणि म्हणतो, ए धने, दे ना लवकर कुर्ता, कुर्ता द्यायला एवढी वेळ लागते का? आणि तेवढ्यात शलाका त्यांच्या रूममध्ये येते आणि विद्याधरला बनियानवर पाहून म्हणते, सॉरी सॉरी, चुकलं, सॉरी. पण धनश्रीला खूप राग येतो आणि धनश्री म्हणते, ए शलाका, तुला काही अक्कल वगैरे, काही मॅनर्स वगैरे नाही आहेत का? असं दुसऱ्याच्या बेडरूममध्ये कशी काय आलीस का तू डायरेक्ट? हे ऐकून शलाका खूप चिडते आणि म्हणते, ए. तर धनश्री म्हणते, ए नाही ऊ नाही, चल निघ आत्ताच्या आत्ता बाहेर. शलाका म्हणते, अगं मी हॉलमध्ये आले, तेथे डॉक्टर गेले जिन्यावरून धावत पळत. तर धनश्री विचारते, मग त्याचं काय? डॉक्टरांना धावत पळत जाताना पाहिलं म्हणजे तू कोणाच्या पण बेडरूममध्ये घुसशील का? अगं काही अक्कल बिक्कल आहे का नाही तुला, मूर्ख कुठली? चल निघ इथून, चल निघ बाहेर. शलाका चिडून म्हणते, ए धनश्री. तर धनश्री तिला बोट दाखवते, म्हणते, ए नू नंतर कर, चल निघ बाहेर. तेवढ्यात विद्याधर म्हणतो, ए धनश्री, कुर्ता दे ना. धनश्री त्याला कुर्ता देते आणि धनश्री म्हणते, अहो हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा बरं, हिला आपल्या रूममध्ये नका ठेवू. विद्याधर म्हणतो, खरंय, चल निघ बाहेर. हे ऐकून धनश्री चांगली चिडते आणि म्हणते, अहो तुम्ही मला काय बाहेर काढताय, तिला बाहेर काढा ना. विद्याधर म्हणतो, अगं निघ ना. आणि विद्याधर या धनश्रीचा हात धरून तिला घराबाहेर काढतो, रूम बाहेर काढतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो. धनश्री ही रूम बाहेर तशीच उभी राहते. आणि इकडे डॉक्टर युगंधरला चेक करतात. सगळे विचारतात, काय झालं डॉक्टर? तर डॉक्टर सांगतो, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यांची अवस्था खूप बिकट आहे, त्यांचा BP हा 240वर आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शिल्पा, आनंदी, माई, बापू, पृथ्वी, प्रांजल, मिताली खूप घाबरतात. डॉक्टर सांगतात, एवढा जास्त BP असणं चांगलं नाहीये, आता त्यांना काही होऊ शकतं, त्यांना ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, आपल्याला त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. माई म्हणते, डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना, वाचवा ना आमच्या युगंधरला. डॉक्टर सांगतात, मी माझे 100% प्रयत्न करतोय. खरं तर त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये शिफ्ट करायला पाहिजे, परंतु मी आता रिस्क नाही घेऊ शकत. त्यांची गाडीत हालचाल झाली ना तर त्यांना आणखीन त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण याच रूममध्ये ICUचा सेटअप करून घेऊ. मी रात्रभर येथेच थांबतो आणि आपल्याला त्यांना इथे शांत वातावरण द्यावं लागेल. तुम्ही सगळे बाहेर जा, रूममध्ये कुणीच थांबू नका. शिल्पा म्हणते, डॉक्टर एकदम बरोबर बोलताय. माई, बापू, प्रांजल, मिताली, पृथ्वी, चला सगळे बाहेर. आणि मग हे सगळे बाहेर निघून जातात. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते, शिल्पाताई मला मालक साहेबांना भेटू द्या ना, मालक साहेबांना पाहू द्या ना. परंतु शिल्पा चिडून म्हणते, अगं मूर्ख बाई, ऐकलं नाहीस का तू? डॉक्टर काय बोलले, येथे कुणीच थांबायचं नाहीये. आनंदी पुन्हा विनंती करते, शिल्पाताई फक्त एकदा, फक्त एकदा. पण शिल्पा काय ऐकत नाही. आनंदीचा हात पकडते आणि तिला रूम बाहेर घेऊन जाते. युगंधर अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असतो. डॉक्टर त्याची काळजी घेत असतात.
पण युगंधर एवढ्या लवकर शुद्धीवर येईल असं काही वाटत नाही. आणि इकडे शलाका आणि विद्याधर हे दोघेच रूममध्ये असतात. विद्याधर कुर्ता घालतो आणि बाहेरून धनश्री हे सगळं ऐकत असते. शलाका विचारते, काय झालंय विद्याधर? काही मोठा राडा झालाय का? मी जेव्हा घरात आले तेव्हा डॉक्टर घरी आले आणि धावपळ करत रूममध्ये निघून गेले. सांग मला काय झालंय? आणि विद्याधर खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, शलाका येथे सगळं बिघडलंय, खूप मोठा मॅटर झालाय. शलाका विचारते, काय झालंय विद्याधर? स्पष्ट सांग मला. आणि मग विद्याधर तिला झालेला सगळा प्रकार सांगतो की पृथ्वीला घरी आल्यानंतर त्या युगंधरने माझ्यावर आरोप लावले आणि मग त्याने माझी गचंडी पकडली. मी पण त्याला काही बाई बोललो आणि तेवढ्यात तो चक्कर येऊन खाली कोसळला. हे ऐकून शलाकालाही मोठा धक्का बसतो. विद्याधर खूप घाबरलेला असतो. शलाका म्हणते, विद्याधर हे तर खूपच मोठं प्रकरण झालं रे. आभाळा एवढा मोठा मालक साहेब युगंधर निंबाळकर असा जमिनीवर कोसळला, बेशुद्ध झाला. हे सगळं कसं झालं? विद्याधर म्हणतो, अगं शलाका, तो युगंधर मरो वा जगो मला काही फरक पडत नाही. मला तर काळजी फक्त त्याच्या पोरांची आहे. कारण हे सगळं माझ्यामुळे झालंय असं त्याच्या पोरांना वाटायला नको. जर मला या निंबाळकरांच्या साम्राज्यावर राज्य करायचं असेल ना, तर ती सगळी पोरं मला माझ्या मुठीत पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामुळे हे बिघडलंय. धनश्री हे ऐकत असते. शलाका म्हणते, विद्याधर एकदम बरोबर बोलतोयस तू, पण एवढं टेन्शन घेऊ नकोस. तुझी जी स्ट्रॅटेजी आहे ना, फोडा आणि राज्य करा, यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. विद्याधर विचारतो, काय? शलाका त्याला विचारते, मी तुझ्या कपाटाला हात लावू शकते का? विद्याधर म्हणतो, हो लाव ना. शलाका विद्याधरचं कपाट उघडते आणि या कपाटातून एक पॅन्टला लावणारा बेल्ट घेऊन येते आणि हा बेल्ट विद्याधरच्या हातात देते. विद्याधर विचारतो, आता या बेल्टचं काय करायचं आहे? आणि मग त्याला शलाका आपला सगळा प्लॅन सांगते. हा प्लॅन ऐकून विद्याधर खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा शलाका, काय भारी प्लॅन सांगितलायस तू, एक नंबर, नाथ खुळा. धनश्री सुद्धा हे सगळं ऐकते आणि मग सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. युगंधरची काळजी करत असतात. मिताली रडत असते. शिल्पा तिला म्हणते, अगं मिताली रडू नकोस, युगंधर ठीक आहे, बरा होईल तो, काळजी करू नकोस. मिताली म्हणते, नाही शिल्पा आत्या, मला खूप भीती वाटतेय. तू पाहिलंस ना बाबांनी कसं केलं, बाबा डोळेसुद्धा उघडत नाहीये. मला खूप भीती वाटतेय, बाबांना काही होणार तर नाही ना. मला खूप टेन्शन आलंय. आणि मिताली ढसाढसा रडू लागते. माई तिला सावरते आणि त्याच वेळेस विद्याधर तेथे येतो आणि मितालीसमोर हा बेल्ट ठेवतो आणि म्हणतो, मिताली हा बेल्ट घे आणि हान मला, माझी चांबडी सोलून काढ. हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे ऐकून शिल्पा आणि प्रांजलला मोठा धक्काच बसतो. मिताली विचारते, काका हे काय बोलतोय? तर विद्याधर म्हणतो, खरंच बोलतोय ना. आज खरं बोलण्याची खूप मोठी शिक्षा मिळाली आहे मला. अरे मला वाटलंच नव्हतं की खरं बोलण्याचा त्याला एवढा त्रास होईल. मी चुकीचं तरी काय बोललो? जे बोललो ते खरंच बोललो ना. पण त्यामुळे आमच्यात वाद झाला, मग मारामारी झाली आणि मग या रागाच्या भरातच त्याचा BP शूट झाला आणि दादाची ही अवस्था झाली. पण शेवटी हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. घे घे तो बेल्ट आणि हान मला मिताली, खूप मार मला. असं म्हणून विद्याधर मितालीचे हात पकडून तिच्या हातून स्वतःलाच मारहाण करू लागतो. मिताली नंतर प्रांजल सगळे म्हणतात, काका थांब, काका थांब. विद्याधर म्हणतो, अरे कसं थांबू, खूप त्रास होतोय मला. शेवटी माझा भाऊच येणार आहे तो. पण मला सुद्धा असहनीय झालं होतं. येऊन जाऊन माझ्यावरच आरोप. काही झालं तरी विद्याधरने केलं. आनंदी किडनॅप झाली विद्याधरने केली. पृथ्वीवर हल्ला झाला विद्याधरने केला. अरे काय एवढा वाईट आहे का मी? म्हणून माझ्या हातून हे सगळं घडून गेलं. आणि विद्याधर त्याचा मेलोड्रामा सुरू करतो. जसं काय हे सगळं विद्याधरमुळे झालेलंच नाहीये. युगंधरची ही जी अवस्था आहे ती त्याच्या स्वतःच्या कर्मांमुळेच आहे असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी खूप चांगला आहे, मी फक्त खरं बोलत होतो आणि त्याचाच त्रास युगंधरला झाला असं दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. युगंधरची अवस्था बिकट आहे, म्हणजे घरात जो मेलोड्रामा चाललाय तो वेगळ्या ठिकाणी. पण युगंधरला या विद्याधरच्या बोलण्यामुळे खूप मोठा धक्का बसलाय. त्याचं BP शूट झालंय, तो बेशुद्ध आहे अजूनसुद्धा आणि पुढील 24 तास त्याच्यासाठी खूप क्रिटिकल आहेत. त्याला काही होऊ शकतं, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो किंवा मग त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. हे त्याच्या तब्येतीसाठी बिलकुल चांगलं नाही आहे. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता,
पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विद्याधर चक्क आनंदीला पांढरी साडी आणून देईल आणि म्हणेल की तुझा नवरा आता काही जगत नाही, तुझा मालक साहेब आता जाणार ढगात, म्हणून तुझ्यासाठी मी ही पांढरी साडी आणली आहे. हे ऐकून आनंदीच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आणि आनंदी चक्क गॅसवर गरम झालेला गरमागरम तवा या विद्याधरच्या गालाला मारणार. म्हणजे आजकाल हाताने थोबाड फोडायची फॅशन जुनी झाली आहे, आता गरमागरम तव्यानेच आनंदी या विद्याधरचं थोबाड फोडणार आहे. त्यामुळे विद्याधरला जबर धक्का बसेल आणि आनंदी त्याला धमकी देईल, पुन्हा माझ्या सौभाग्याविषयी काही बोलला तर तुला उभा जाळेल. त्यामुळे विद्याधर घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.